राजकीय विश्लेषण हे एखादी संकल्पना आहे. तुम्हाला या सेमिस्टर मध्ये जी राजकीय विश्लेषण आणि संकल्पना हा जो पेपर तुम्हाला आहे, या संदर्भामध्ये राजकीय विश्लेषणचा जर आपण विचार करतो तर राज्य आणि त्याचे मूर्त स्वरूप असणारी शासन संस्था, रचना, स्वरूप यासारख्या बाबींचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो. म्हणजे राज्य आणि त्याचे मूर्त स्वरूप, त्याच्यामधल्या काही शासन संस्था असतील, त्याची रचना आहे, त्याचे कार्य आहेत, यासारख्या बाबींचा अभ्यास जिथं होतो त्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो. तर अतिप्राचीन काळापासून राज्य व्यवस्था अस्तित्वात असल्यामुळे तिचे अध्ययन करणारे राज्यशास्त्र देखील जगातील तेवढेच प्राचीनतम शास्त्र आहे असं आपण मानतो. राज्य आणि राज्यशास्त्र हे अतिप्राचीन असले तरीही दोघांच्या स्वरूपामध्ये काही प्रमाणामध्ये बदल सुद्धा आहेत, हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. राज्याचे कार्यक्षेत्र समाज जीवनाशी निगडीत आहे अशी लोकांची सुद्धा धारणा आहे. त्या काळात राज्यशास्त्रामध्ये ज्या काही स्वरूपाचे जे काही बदल किंवा जे काही हे करून आले ते सर्वसमावेशक असे बदल होते. जसं उदाहरणार्थ संगीत, तत्वज्ञान, गणित यासारख्या विषय शिक्षणामध्ये समावेश असणे का आवश्यक आहे या संबंधीचे मत प्लेटो व अरिस्टॉटल यासारख्या विचारवंतांनी आपल्या ग्रंथात मांडलेले आपल्याला दिसते. मग काही काळानंतर ग्रीक नगरराज्य ही इतिहास जमा झाली. जी सुरुवात काळामध्ये ग्रीक नगरराज्यांचा उदय झाला होता आणि ती काही कालांतराने हे झाली, इतिहास जमा झाली असं म्हटलं गेलं. आणि विशाल आकार असणारी साम्राज्य ही उदयास आली. म्हणजे ग्रीकमध्ये जी छोटी छोटी नगरराज्य होती ती छोटी छोटी नगरराज्य ही इतिहास जमा झाली आणि त्याच्या ठिकाणी मोठी मोठी नगरराज्य उदयाला किंवा मोठी मोठी साम्राज्य उदयाला आली असं आपल्याला म्हणावं लागेल. मग यासारख्या अनेक गोष्टींचा प्रभाव हा राज्यशास्त्रावर किंवा राज्यशास्त्राच्या अभ्यासावर पडला असे आपल्याला म्हणता येईल. सत्तेला साकार करणे आणि तिचा वाटेकरी होणे या प्रक्रियेचा अनुभव सिद्ध अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र होय असं हेरल्ड लासवेल नावाचा विचारवंत म्हणतो. 20व्या शतकामध्ये ह्या राज्यशास्त्रामध्ये विशेषतः काही प्रमाणामध्ये बदल घडून आले आणि त्या बदलांचा प्रामुख्याने या ठिकाणी विचार करणे आपल्याला आवश्यक ठरते असं. 19व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पहिल्या 2 दशकाच्या काळात अर्थशास्त्र, समाजशास्त्र व मानवशास्त्र या सामाजिक शास्त्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले आणि ह्या शास्त्रांच्या अभ्यासकांनी नवीन व पूर्वीपेक्षा अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने डाटा संकलित करण्यास सुरुवात केली व या शास्त्रशुद्ध पद्धतीचे विश्लेषण करून वस्तुनिष्ठ व तार्किक पद्धतीने विषयाच्या अध्ययनावर भर दिला जाऊ लागला. मग कालांतराने अशा अनेक गोष्टी घडल्यात. मग त्या राज्यशास्त्राचे स्वरूप हळूहळू बदलू लागले आणि मग कालांतराने राजकीय विश्लेषण ही संकल्पना उदयाला येईल. राजकीय संकल्पनेच्या अर्थाच्या संदर्भात आपण पाहू. 20व्या शतकात राज्यशास्त्राच्या विवेचनामध्ये जे काही बदल घडून आले त्या बदलांनी सामाजिक दृष्टिकोनातून इसवी सन पूर्व काळात निर्माण झालेले राज्यशास्त्र एक प्राचीन राज्यशास्त्र आहे. त्यामुळे 20व्या शतकापर्यंतच्या प्रदीर्घ कालावधीत राज्यशास्त्रीय विवेचनामध्ये काही बदल जे घडून आले त्या बदलांचा अभ्यास या राजकीय विश्लेषणामध्ये करण्यात येतो. 20व्या शतकातील राज्यशास्त्रीय विवेचना पद्धतीत हा महत्वपूर्ण बदल दर्शविण्यासाठी राजकीय विश्लेषण ही संज्ञा वापरली जाते. म्हणजे 20व्या शतकामध्ये राज्यशास्त्राच्या ज्या परिक्षेत्रामध्ये जे बदल घडून आले त्या बदलांचं विश्लेषण घडून येण्यासाठी किंवा त्या बदलांचं विश्लेषण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला राजकीय विश्लेषण ही संज्ञा वापरली जाऊ लागली असं आपल्याला प्रामुख्याने म्हणावं लागेल. मग या राज्यशास्त्रात राजकीय विश्लेषणाचा उदय होण्याची काही पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला सांगता येते. ती पार्श्वभूमी अशी की अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र यासारख्या सामाजिक शास्त्रांचा अनुभवजन्य संशोधनाला प्राधान्य दिले जाऊ लागले. 20व्या शतकात लोक दुसरं असं म्हणता येईल की 20व्या शतकामध्ये लोक हे
राजकारणाचे युग सुरू झाले असे म्हणू लागले आणि त्या दिशेने लोकांची वाटचाल सुरू झाली. तिसरं म्हणजे असं की द सोशल सिस्टीम नावाच्या म्हणजे सामाजिक व्यवस्था नावाचा ग्रंथ टॉलकाट पार्सनने लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी समाजशास्त्राला आधुनिक स्वरूपात कशा पद्धतीचं स्थान प्राप्त झाला या संबंधीचं विश्लेषण दिलं आहे. द सोशल सिस्टम, सामाजिक व्यवस्था नावाचा सिद्धांत. त्यानंतर या ग्रंथातून आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. या ग्रंथाची प्रेरणा घेऊन डेव्हिड इस्टन नावाच्या विचारवंताने 1953 मध्ये राजकीय व्यवस्था, पॉलिटिकल सिस्टम नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. पॉलिटिकल सिस्टम नावाचा ग्रंथ हा डेव्हिड इस्टनने प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी विविध दृष्टिकोनांचा समावेश केला राजकीय विश्लेषणाच्या संदर्भात. त्याच्यानंतर मॅकॅव्हेली, हॉब्स, लॉक, मिल इत्यादी राज्यशास्त्रीय विचारवंतांनी त्यांचे ग्रंथ लिहिताना मानवी वर्तनाला अभ्यास करण्याला महत्व दिले. म्हणजे जे काही हॉब्स, लॉक आणि लॉक, मॅकॅव्हेली यासारख्या विचारवंतांनी मानवी वर्तनाच्या अभ्यासाला महत्व देऊन त्या ठिकाणी आपले ग्रंथ प्रकाशित केलेत आणि मग त्यांच्या अभ्यासाचा राज्य आणि शासन हा राज्यशास्त्रीय अभ्यासनाचा मुख्य गाभा असल्याचं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या कालखंडामध्ये असे अनेक अमेरिकन विद्यापीठ किंवा अनेक विचार दृष्टिकोनातून राजकीय विश्लेषणाच्या संदर्भामध्ये हे व्हायला लागलं आणि मग राजकीय विश्लेषणाची संकल्पना प्रामुख्याने पुढे आली. त्याने द अफ्रेल कॉबेल नावाच्या विचारवंतांनी द पॉलिटिकल थेअरी झपाट्याने ह्रास होत आहे. डेव्हिड इस्टन आणि अफ्रेल कॉबन नावाचा विचारवंत असं म्हणतो की राजकीय सिद्धांत हे ह्रास पावत आहे. त्यांनी राजकीय सिद्धांताच्या ह्रासाची काही कारणं सुद्धा सांगितली. ते कारण आपण नंतर पाहूच. इतिहासवाद, नैतिक सापेक्षता, विज्ञान आणि विचार प्रणालीचा अंत, आधुनिक काळातील परिस्थिती यासारख्या गोष्टी या राजकीय सिद्धांताचा ह्रास करण्यामध्ये मदत करत आहेत किंवा ह्रास करत आहेत असं तो म्हणतो. परंतु राजकीय विश्लेषणाचा अर्थ जेव्हा आपण पाहतो तेव्हा राजकीय विश्लेषणाचा अर्थ पाहत असताना काही विचारवंत असे म्हणतात की द्वितीय महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये राज्यशास्त्र होय असे विधान करताना याचा अर्थ 1950 पूर्वीच्या काळात राज्यशास्त्र हे राजकीय विश्लेषण नव्हते असं ते म्हणतात. म्हणून राजकीय विश्लेषणाच्या संदर्भामध्ये अनेक दृष्टिकोनातून 1950 नंतरच्या कालावधीमध्ये आधुनिक 20व्या शतकाच्या सुरुवातीला राज्यशास्त्राचं जे काही नवनवीन पद्धतीने अभ्यास होऊ लागलं या सर्वांचा समावेश राजकीय विश्लेषणामध्ये होतो. साधारणतः 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने, ज्या तंत्रज्ञानाने, ज्या तांत्रिक पद्धतीने किंवा ज्या नवीन पद्धतीनुसार राज्यशास्त्राचं अध्ययन होऊ लागलं त्यालाच राजकीय विश्लेषण असं म्हणता येईल असं म्हटलं जातं. राजकीय विश्लेषणामध्ये काही पद्धती सुद्धा ज्या पद्धतीनुसार अभ्यास ह्या राजकीय विश्लेषणामध्ये केला जातो असं म्हटलं जातं. जसं एखादा सिद्धांत मांडताना किंवा एखादा थिअरी मांडताना विविध पद्धतीचा त्याला आधारून असलेल्या पद्धतींना आधारूनच विश्लेषण करावं लागतं. त्या पद्धतीने राजकीय विश्लेषणाची हे झालेली आहे. जसं अनुभव मिश्रित पद्धती आहे, म्हणजे आपल्या अनुभवाच्या आधारावर काही गोष्टींचं लिखाण करणे. परिणामकारक पद्धती आहे, परिणामकारक पद्धती, त्याच्यानंतर गुणात्मक पद्धती, त्याच्यानंतर तुलनात्मक पद्धती, समाजशास्त्रीय पद्धती, मानसशास्त्रीय पद्धती यासारख्या अनेक पद्धतींचा अवलंब करून त्या ठिकाणी 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 20व्या शतकामध्ये राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही सिद्धांत मांडले जावे. म्हणजे विविध या सगळ्या पद्धतीने ज्या पद्धती मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या पद्धतींना अनुसरून त्या ठिकाणी राज्यशास्त्राचा अभ्यास होऊ लागला आणि मग त्याला राजकीय विश्लेषणाची जोड लागली. त्यानुसार राजकीय विश्लेषण ही संकल्पना उदय असेल. प्लेटो, अरिस्टॉटल पासून 1950 पूर्वीच्या काळात राज्यशास्त्राच्या प्रश्नांचे अध्ययन वास्तविक विचारवंतांनी प्रामुख्याने होत असताना आपल्याला दिसते. वैज्ञानिक आणि संस्थात्मक दृष्टिकोनातून केले. 1950 नंतरच्या काळात राज्यशास्त्राच्या प्रश्नांचे अध्ययन करण्यासाठी काही नवीन दृष्टिकोनांचा अवलंब करावा लागला. जसे राजकीय विश्लेषणवाद्यांचे म्हणणे आहे. म्हणजे 1950 नंतरच्या काळामध्ये
राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याकरता काही विविध नवीन दृष्टिकोनाचा अंतर्भाव करावा लागला, नवीन दृष्टिकोनाचा अवलंब करावा लागला. ते दृष्टिकोन म्हणजे असे की पहिला दृष्टिकोन ते सांगतात की वर्तनवादी दृष्टिकोन, दुसरा व्यवसायवादी दृष्टिकोन, तिसरा संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन, तिसरा निर्णय निर्धारण दृष्टिकोन, संरचनात्मक दृष्टिकोन, निर्णय निर्धारण दृष्टिकोन, त्याच्यानंतर गटवादी दृष्टिकोन, सत्तावादी दृष्टिकोन आणि संसूचनवादी दृष्टिकोन. अशा ह्या 7 दृष्टिकोनांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये होऊ लागला. पर्यायाने राजकीय विश्लेषणामध्ये ह्या सर्व दृष्टिकोनांचा अवलंब केला जाऊ लागला. आणि या आधारावर काही राजकीय सिद्धांत किंवा या आधारावर राज्यशास्त्राचं विश्लेषण होऊ लागलं आणि म्हणून राजकीय विश्लेषण ही संकल्पना प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. मग राजकीय विश्लेषणाची काही 1950 नंतरच्या काळामध्ये राजकीय विश्लेषणाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी आपल्या व्याख्या सुद्धा मांडल्या. रॉबर्ट डहाल नावाचा विचारवंत असं म्हणतो की राजकीय विश्लेषण वादी दृष्टिकोन रॉबर्ट डहाल यांनी प्रमुख समर्थक म्हणून रॉबर्ट डहाल यांचं नाव घेतलं जाते राजकीय विश्लेषणाच्या संदर्भात. तो म्हणतो की राजकारण ही मानवी अस्तित्वाची एक अटळ अशी स्थिती आहे. राज्य व शासन संस्थेऐवजी एखाद्या विशिष्ट राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाचे व्यक्तीचे संबंध येत असतात. राजकारणाचे बरे वाईट प्रमाण हे व्यक्तीवर होत असतात. त्यामुळे राजकीय विश्लेषण हे निकडीचे होते. काही लोक मानतात की विशुद्ध तटस्थता आणि विशुद्ध चिंतनाच्या मार्गाने राजकारणाचा अभ्यास केला जाऊ शकतो, असं काही विचारवंत म्हणतात. आणि म्हणून राज्यशास्त्राच्या या काळजीवाहू आणि आपली ध्येय ठरविणे आणि त्याच्यापैकी त्यांच्या होतील तेवढी ध्येय कमीत कमी किमतीत मोजून पदरात पाडून गेले, यालाच राजकारणात हुशारीपणाने वागणे असे म्हणतात. राजकीय विश्लेषण या पद्धतीने होणे असे त्याला वाटते. डेव्हिड आफ्टर नावाचा विचारवंत असं म्हणतो की राजकीय विश्लेषण ही एक विचार व्यवस्था आहे. डेव्हिड आफ्टर नावाचा विचारवंत राजकीय विश्लेषणाची व्याख्या करताना असं म्हणतो की राजकीय विश्लेषण ही एक विचार व्यवस्था आहे. निशा पावडे ही फर्स्ट इयरचा क्लास नाही आहे. फर्स्ट इयरचा क्लास 9:45 सुरू होईल. तुला राहायचं असेल क्लासमध्ये तर राहू शकतो. तू फर्स्ट इयरची आहे ना? हो सर. तुला जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकते, पण तुझा क्लास जो आहे तो 9:45 सुरू होईल. ठीक आहे. तर राजकीय विश्लेषण ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना प्रामुख्याने त्या आधारावर असताना दिसतात. डेव्हिड आफ्टरने या राजकीय विश्लेषणाची व्याख्या अशी केली आहे की राजकीय विश्लेषण ही एक विचार प्रणाली आहे. त्यात सिद्धांत आणि अभ्यास पद्धती या दोघांचा पण समावेश होतो. राजकीय विचार प्रणाली राजकीय विश्लेषण ही एक राजकीय विचार व्यवस्था आहे आणि त्यामध्ये सिद्धांत आणि अभ्यास पद्धती या दोघांचा पण समावेश होतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हिड आफ्टर नावाचा विचारवंत असं म्हणतो. मग राजकीय विश्लेषणाचा योग्य आशय समजून घेण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत असं सुद्धा तो सांगतो. त्यामध्ये राजकीय विश्लेषण हे अनुभवाधिष्ठित असते. राजकीय विश्लेषण हे शास्त्रीय दृष्टीने असते. राजकीय विश्लेषणात आदर्शवादाला स्थान दिलेले नाही तर ते ज्याची पडताळणी होते त्याला स्थान दिले गेलेलं आहे. अशा पद्धतीचे काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात. परंतु मग राजकीय विश्लेषणाचे काही याच आधारावर काही प्रकार सुद्धा पडलेले आपल्याला दिसतात. पहिला प्रकार अनुभववादी विश्लेषण. राजकीय विश्लेषण हे अनुभववादी विश्लेषण आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या गोष्टींचं विश्लेषण करताना आपल्याला असलेल्या अनुभवाच्या आधारावर त्या गोष्टीचं विश्लेषण करणे आणि आपला एक सिद्धांत प्रस्थापित करणे त्याला म्हणतात अनुभव मिश्रित किंवा अनुभववादी विश्लेषण. मग राजकीय विश्लेषणामध्ये अनुभववादी विश्लेषणाचा सुद्धा समावेश केला गेला आहे. म्हणून एक प्रकार त्या राजकीय विश्लेषणाचा पडताना आपल्याला दिसतो की अनुभववादी राजकीय विश्लेषण. दुसरं असं आहे की आदर्शात्मक विश्लेषण. काही बाबींचं काही सिद्धांत मांडताना त्या ठिकाणी अनुभववादी विश्लेषण ना बरोबरच आदर्शात्मक बाबींकडे लक्ष दिलं गेलं. आदर्शाचा शोध घेतला गेला आणि त्या आधारावर आपले सिद्धांत प्रस्थापित केले गेले. त्या आधारावर आपले सिद्धांत मांडले गेले आणि म्हणून राजकीय विश्लेषणासोबतच राजकीय
ज्या काही संकल्पना आहेत त्याबरोबरच आदर्शाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सिद्धांत मांडले गेले. आदर्शवादी सिद्धांतानुसार त्या ठिकाणी विश्लेषण होऊ लागलं आणि म्हणून आदर्शवादी विश्लेषण, आदर्शवादी व्यवस्था या सर्व बाबींचा त्या ठिकाणी समावेश होऊ लागला. त्याच्यानंतर धोरणात्मक विश्लेषण. राजकीय विश्लेषण करताना ज्या पद्धतीने अनुभववादाच्या आधारावर, आदर्शाच्या आधारावर विश्लेषणात्मक होऊ लागलं, त्या आधारावर एका विशिष्ट धोरणांच्या आधारावर सुद्धा विश्लेषण केलं जाऊ लागलं आणि म्हणून तो एक प्रामुख्याने प्रकार पडलेला आपल्याला दिसतो, की धोरणात्मक आधारावर सध्याची वस्तुस्थिती आणि त्या कोणती परिस्थिती चांगली राहील या आधारावर सुद्धा विश्लेषण होऊ लागलं. त्याला धोरणात्मक विश्लेषणाच्या पद्धतीनुसार म्हणू लागले. शब्दार्थ मीमांसात्मक विश्लेषणा ठिकाणी काही ठिकाणी होऊ लागलं. म्हणजे शब्दांच्या आधारावर विश्लेषण करणे आणि त्या आधारावर एक प्रकार पडू लागला. परस्परांशी संबंध या सर्व विश्लेषणाचा एकमेकांशी परस्परांशी संबंध येऊ लागला आणि या आधारावर मग त्या ठिकाणी आपल्याला राजकीय विश्लेषणाचे प्रकार दिसून येऊ लागले. म्हणजे जे काही प्रकार आपल्याला अनुभव, आदर्श, धोरणात्मक, त्यानंतर शब्दार्थ मीमांसा ह्या सर्व बाबींच्या आधारावर त्याचे ज्या पद्धतीने त्याचं विश्लेषण होऊ लागलं तो प्रकार त्याचा अस्तित्वात येऊ लागला. आणि मग या आधारावरच राजकीय विश्लेषणाचे काही स्वरूप हे आपल्याला आढळून येते. राजकीय विश्लेषणाचे स्वरूप पाहत असताना पहिलं आहे की अनुभववाद. आता राजकीय विश्लेषणाचं स्वरूप आपण पहिल्यांदाच पाहिलं की अनुभववादी स्वरूप आहे. अनुभवाच्या आधारावर राजकीय सिद्धांत मांडले जाऊ लागले. अनुभवाच्या आधारावर राज्यशास्त्रीय दृष्टिकोनाचं, राज्यशास्त्रीय बाबींचं अध्ययन होऊ लागलं, त्याचं विश्लेषण होऊ लागलं आणि म्हणून अनुभववाद हा राजकीय विश्लेषणाचा महत्वाचा भाग ठरला आणि त्या पद्धतीने त्याचं स्वरूप ठरलं की राजकीय विश्लेषण हे अनुभववादी असते. राजकीय विश्लेषणामध्ये अनुभववादाला महत्व दिले जाते. 1908 नंतरच्या काळामध्ये ग्रॅहम वॉलसने ब्युमर नेचर पॉलिटिक्स हा ग्रंथ प्रकाशित केला आणि हा ग्रंथ अनुभववादाच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल. मग या ग्रंथात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून राजकारणाचा अभ्यास होऊ लागला. मॅक्स वेबरने अनुभववादाचा अवलंब करून नोकरशाहीचा अभ्यास केला. त्यानंतर अभ्यास करत असताना अनेक दृष्टिकोनातून 1940 नंतरच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडून आल्या आणि त्यामध्ये राजकीय विश्लेषणाच्या अनुभववादावर तर मोठ्या प्रमाणावर त्याची मीमांसा होऊ लागली. नंतरच्या काळात मात्र डेव्हिड ईस्टन सारखे अनुभववादी विचारवंत अभ्यासक मूल्यांचे महत्व मान्य करू लागले. त्याच्यानंतर आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन अस्तित्वात आला. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून सुद्धा राजकीय विश्लेषणाचं स्वरूप आपल्याला दिसून येतं की राजकीय विश्लेषणाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणजे जसं अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यासारखे अनेक शास्त्रांमध्ये राजकीय म्हणजे विश्लेषणवादी विचार मांडले जाऊ लागले. प्लेटो, एरिस्टॉटल यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करताना अन्य सामाजिक शास्त्राची सुद्धा मदत घेतली. मॅक्स वेबर, मिशेल पॅरेटो यासारख्या समाजशास्त्रज्ञांनी राजकीय विश्लेषणात रस घेतला. मात्र पद्धतशीरपणे विषयात्मक दृष्टिकोनाचा विकास राज्यशास्त्रात 1920 नंतरच्या काळातच झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये ज्या काही 1920 नंतरच्या दशकामध्ये अनेक शास्त्रांचा समावेशक असा अभ्यास होऊ लागला आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा एक स्वरूप आपल्याला राजकीय विश्लेषणात असताना दिसते. तार्किक प्रत्यार्थवाद हा एक राजकीय विश्लेषणाचा महत्वाचा स्वरूप आपल्याला आढळून येते. तार्किक दृष्टिकोनातून काही बाबी या ठिकाणी मांडल्या गेल्या. तर्काच्या आधारावर काही राजकीय सिद्धांत या ठिकाणी प्रस्थापित केले गेले. त्या दृष्टिकोनातून काही बाबींचं विश्लेषण हे राज्यशास्त्रामध्ये होऊ लागलं आणि म्हणून राजकीय विश्लेषण हे तार्किक दृष्टिकोनातून सुद्धा होताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर वर्तनवादी स्वरूप हे राजकीय विश्लेषणाचं होतं. माणसाचे राजकीय वर्तन हा केंद्रबिंदू म्हणून अनेक राज्यशास्त्री विचारवंतांनी त्या ठिकाणी आपले सिद्धांत प्रस्थापित केले, आपले विचार हे केले. म्हणजे मतदान करणे, राजकीय विरोध व्यक्त करणे इत्यादी सारख्या कृती ह्या कुठल्या पद्धतीने वर्तन
असतात. विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्ती विशिष्ट प्रकारचेच वर्तन का करतो यासारख्या विविध बाबींचा अभ्यास हा राजकीय विश्लेषणामध्ये वर्तनवादाच्या दृष्टिकोनातून होऊ लागला. आणि म्हणून मग त्या ठिकाणी वर्तनवादी दृष्टिकोनाचे किंवा वर्तनवादी सुद्धा स्वरूप हे राजकीय विश्लेषणाला प्राप्त झाले. व्यवस्थावादी विश्लेषण विशिष्ट प्रकारच्या जीवन तंत्र व्यवस्था ही जीवन शास्त्राची एक पद्धती आहे. तिचा उपयोग करून त्या ठिकाणी हे कसं करता येईल त्या ठिकाणी जसं समाज आणि कुटुंब, विवाह, धर्म यासारख्या विविध संस्थांचे या ठिकाणी अध्ययन होऊ लागले. डेव्हिड इस्टन, टॉलकट पार्सन, त्यानंतर 1953 मध्ये डेव्हिड इस्टनने द पॉलिटिकल सिस्टीम नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी व्यवस्थावादी दृष्टिकोनाचे महत्व विषद केलेले आपल्याला दिसते. डेव्हिड इस्टन, गॅब्रिएल आल्मंड, कार्ल डवाइश, कप्लान यासारख्या विचारवंतांनी सुद्धा या या दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आणि एक विशिष्ट प्रकारचं हे प्राप्त करून दिलं. त्याच्यानंतर राजकीय विश्लेषणामध्ये तुलनात्मक दृष्टिकोनातून विश्लेषण होऊ लागलं. तुलनात्मक दृष्टीने विश्लेषण होऊन तुलनात्मक पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी होऊ लागला. तुलनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा मुख्य हे अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी निर्माण होऊ लागली. आणि मग परिणाम असे झाले की त्याचा विकासवादाच्या दृष्टिकोनातून अध्ययन होऊ लागलं राजकीय विश्लेषणाचं. आणि तिसऱ्या जगाच्या संदर्भात विकासवादी दृष्टिकोन स्वीकारून गेलेल्या अभ्यासाबरोबर अनेक हे होऊन गेले आणि राजकीय विश्लेषणाचा दृष्टीने एक पाऊल पुढे हे केले गेले. डेव्हिड ॲप्टन यासारख्या विचारवंतांनी राजकीय विश्लेषणाच्या संदर्भामध्ये महत्वाचे विचार या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसतात. त्यांनी राजकीय तत्वज्ञान, संस्थावाद, वर्तनवाद, बहुसत्तावाद, संरचनवाद, विकासवाद यासारख्या बाबींकडे अत्यंत महत्वाचे पाऊल त्याने उचलले. त्याच्यामध्ये राजकीय तत्वज्ञान हे राजकीय विश्लेषणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका करत असते. संस्थावाद, ज्या काही संस्थांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये होतो, राजकीय विश्लेषण मध्ये केला जातो, त्या सर्व संस्था महत्वाच्या असतात. मानवी वर्तनाचा अभ्यास होतो. बहुसत्तावाद म्हणजे ज्या ठिकाणी अनेक सत्ता केंद्रीय असतात, सत्ता हे अनेक ठिकाणी बहुसत्तावादाचा आहे. संरचनवाद आहे ज्या आणि विकासवाद ह्या सर्व संकल्पनांचा अभ्यास हा राजकीय विश्लेषणामध्ये अंतर्भूत असतो. असे पद्धतीचे विचार हे त्यांनी व्यक्त केले. त्याच्यानंतर ब्लँडेड नावाचा विचारवंतांनी सुद्धा बऱ्याच अंशी राजकीय विश्लेषणाला त्यांनी महत्वाचं पाऊल केलं. त्याच्यामध्ये अनुभववादी राज्यशास्त्राचे निष्कर्ष त्यांनी मांडले. राजकीय सिद्धांताला जर टिकून राहायचे असेल तर आधुनिक काळात राजकीय विषयक चिंतनाला योगदान दिलं पाहिजे असं सुद्धा तो म्हणतो. 1950 नंतरच्या काळात राज्यशास्त्रावर अभ्यासकांनी टीका करणारे राजकीय सिद्धांतवादी राज्यशास्त्रावर स्वतःच्या पद्धतीबद्दल फारसे समाधानी नव्हते. अशा विविध पद्धतीने राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या या ठिकाणी राजकीय विश्लेषणाचा विश्लेषण करताना दिसतात. आणि म्हणून राजकीय विश्लेषण हे एका विशिष्ट पद्धतीने काम करणारे शास्त्र आहे असं म्हटलं जाते. अशा पद्धतीने आपला हा राजकीय विश्लेषणाचा आजचा हा जो टॉपिक आहे या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर आपण उद्याच्या नंतरच्या क्लासला याच्या नंतरचा